आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला राहून राहून असं वाटतं की माझ्यावरचा सूड काढण्यासाठी कोणीतरी हे सगळं करतंय, पण कळत नाही नेमकं कोण आहे. अरे बापरे, नुसतं तो माणूस अजून तुझ्यावर लक्ष ठेवून असेल का? नाही म्हणजे तुला त्रास तर काही देणार नाही ना तो? तू सरे कसे करून त्याला शोधून काढ बर का. मालती, माझी इच्छा तर आहे ग, पण आता माझ्या हातात यंत्रणाही नाही आणि अधिकारही नाही. आणि खरं तर आपल्याला हे एक्सेप्ट करावं लागेल की तो समोरचा माणूस जिंकलाय आणि मी हारले. आणि धनंजयनं वाचवू शकलो हीच आपल्यासाठी जमेची बाजू आहे. अरे आता नको खूप बोलूस. तू तशी हार मांडलीस तर संपलंच सगळं. तूच आमचा आधार आहे, तूच अशी. मालती, काहीही झालं तरी आपल्याला हे एक्सेप्ट करावं लागणार. आणि तुम्ही भाऊजी, प्लीज तुम्हीही एक्सेप्ट करा. नोकरी सोडायचा विचार नका करू. हो, मालतीची जबाबदारी आहे तुमच्यावर आणि आता कुठं सुरुवात झाली आहे तुमची. प्लीज नोकरी नका सोडू. शांतपणे विचार करा आणि तुम्ही दोघंही भांडू नका. तरी एक सांगायचं होतं. तो तर राजीनामा दिलायस म्हटल्यावर कलेक्टर नाहीस आणि त्यामुळे हे घर पण आपल्याला सोडावं लागणार आहे. हो, पण सावीचं काय? तिला पण कसं आणि कधी सांगायचंय? मी पण त्याचाच विचार करते. बघू. सावी, हे कसलं चित्र काढतीये? अगं आई, टीचरनी आम्हाला ना सुपर हिरोचं ड्रॉइंग काढायला सांगितलेलं. हे बघ. छान आहे ना? अगं पण मला असं का वाटतं हे माझं चित्र आहे? अगं आई, तूच माझी सुपर हिरो आहेस ना. टीचर म्हणाली सुपर हिरो म्हणजे जो सगळ्यांना वाईट माणसांपासून वाचवतो, ज्याच्यापासून वाईट माणसं लांब पळतात. तुला तर सगळी वाईट माणसं घाबरून पळून जातात. तू सगळ्यांना प्रोटेक्ट करतेस ना, सगळ्यांना सांभाळून घेतेस, म्हणून तूच माझी सुपर हिरो आहेस. सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो. काय झालं आई? सावी, इकडे तू. इकडे. सावी, आपल्याकडे जर हे एवढं मोठं घर नसेल, हे छान कपडे नसतील, मी ऑफिसर नसेन, गाडी नसेन, तरी मी तुझी सुपर हिरो असेन का ग? म्हणजे मी नोकरी सोडली आहे सावी. आपल्याकडे इथून पुढे कलेक्टरची गाडी नसेल, हे मोठं घर नसेल, हे घर पण नाही, गाडी पण नाही, म्हणजे आपण दुसरीकडे जाणार आहे आई. कुठे? कुठं ते अजून ठरलेलं नाहीये, पण मग आपल्याकडे हे सगळं नसेल तरी पण मी तुझी सुपर हिरो असेन का ग?
आपल्याकडे जर हे मोठं घर नसेल, आपल्याकडे गाडी, खेळणी, चॉकलेट नसलं तरी चालेल, पण मला तू हवेस. आपल्याकडे जर काही नसलं ना तरी तूच माझी सुपर हिरो आहेस, कारण तू ब्रेव आहेस. तुला वाईट लोक तरी घाबरतील, कारण तू चांगली आहेस. आणि लढायला गाडी बंगला नाही लागत, चांगुलपणा लागतो. मग काय म्हणाली काय ती? काय म्हणणार माई, राजीनामा दिल्यापासून पार तिचा कॉन्फिडन्सच उतरून गेलाय. खांदे पाडून इकडनं तिकडे फिरत असते, रडका चेहरा करून फिरत असते. माज होता ना कलेक्टर असण्याचा, सगळा माज उतरलाय तिचा. याच साठी केला होता अट्टाहास. हेच तर बघायचं होतं मला, तिचं रडणंच बघायचं होतं मला. बरं, तुला मी जे काम सांगितलं ते झालं का रे? हा, मी ते सांगायला आलो होतो माई. पुण्याला माझ्या ओळखीने एक जागा सुद्धा मॅनेज झाली, जिकडे आम्ही सगळे राहू शकतो. बर. आणि ज्या स्कूलमध्ये तुम्ही माझा रेफरन्स दिला होता तिकडे माझा जॉब, म्हणजे माझा जॉब कन्फर्म झालाय. व्हेरी गुड. पण एक प्रॉब्लेम झालाय माई. काय? सुंदरी म्हणते की ती पुण्याला येणार नाही, इकडे विठ्ठलवाडीतच राहणार. मला एक गोष्ट खरंच कळत नाहीये माई, म्हणजे ह्या शहरात तिने एवढे शत्रू उभे करून ठेवलेत आणि विदाउट एनी प्रोटेक्शन ती याच शहरात राहण्याचा अट्टहास का करते, कळत नाही मला. मलाही कळत नाही का वेड्यासारखं वागते ती. वेड्यासारखं वागते की आपल्याला वेड्यात काढते? काय झालं आई, गाणं का बंद केलंस? सावी, माझं ना जरा महत्वाचं काम आहे. तू बाहेर जाऊन खेळतेस का?